अभी हम निकल रहे हैं पुनाखा की तरफ थिम्पू से। बीच में आएगा डोचुला पास, जहाँ पे बहुत सारे फोटोज़ निकालने हैं और वहाँ का वेदर कंडीशन। थ्री 3020 किलोमीटर हुआ है कोल्हापुर से यहाँ तक। नमस्कार, मी स्वप्नाली जगोजे। क्रीडा या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। प्रत्येक मुलगी ही वेगळी असते, तिचे काही स्वप्न असतात। प्रत्येक क्षेत्रात ती आपला ठसा उमटवत असते, क्रीडा, कला आणि असे विविध क्षेत्र। आज आपल्यासोबत बाईक रायडिंग या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये आपलं नाव कमावलेली गायत्री पटेल आज आपल्यासोबत इथे आहे। तर आज आपण तिच्याशी बोलणार आहोत। आपण तिचं स्वागत करूया। गायत्री, तुझं खूप खूप स्वागत स्पीड न्यूज लाईव्ह 24 तर्फे। आज मला तुझ्याकडून तुझी जी जर्नी आहे ॲज अ पर्सन, गायत्री पटेल कशी आहे आणि तुझं लहानपण ते आत्तापर्यंतची जर्नी, याबद्दल मला थोडंसं जाणून घ्यायचं आहे। नक्कीच। नमस्कार, मी गायत्री पटेल। मूळ कोल्हापूरचीच आहे, जन्म इकडचाच झालेला आहे आणि लहानपणापासून बघायला झालं तर मला ट्रॅव्हलिंगची खूप सवय आहे, म्हणजे खूप आवड आहे। आणि बाईक रायडिंग हे एका रायडर्सना कॉन्वॉयमध्ये बघितल्यानंतर अचानकच कुठून तरी असं फील झालं की या क्षेत्रामध्ये आपण यायला हवं। आणि ॲडव्हेंचर हे लहानपणापासून असल्यामुळे या फील्डमध्ये येणं जिद्द होती की हां, हे मी करू शकते। आणि असंच हळूहळू जिद्द असल्यामुळे आणि बालपणापासून मी जिद्दी असल्यामुळे हे शक्य झालं। बाईक रायडिंग हा एक वेगळा स्पोर्ट्स आहे, मग हा तू का निवडलास? म्हणजे ह्याच्याकडे तुझी आवड कशी निर्माण झाली? बाईक रायडिंग जर बघायला झालं तर जेव्हा मला याबद्दल कळालं की बाईक रायडिंग हे मेट्रो सिटीजमध्ये खूप काही असं मेट्रो सिटीजमध्ये खूप त्याच्यासाठी करिअर ऑप्शन्स आहेत, जे आपल्या कोल्हापूरमध्ये अजूनही फिमेल्समध्ये माहिती नव्हतं, किंवा मेल कॅटेगरीमध्ये पण एवढं सगळं रेसिंगमध्ये बऱ्याच वर्ष झाले कोल्हापुरात काही आहे हे मला माहिती नव्हतं। जसं जसं मी या फील्डमध्ये आले तसं मला कळालं की रेसिंगचा आणि कोल्हापूरचं कनेक्शन हे फार पूर्वीपासूनचं आहे आणि यामध्ये फिमेल्स नाही आहेत आणि फिमेल्स मेट्रो सिटीजमध्ये आहेत। सो ते प्लॅटफॉर्म देण्यासाठी मला असं दोन्ही मिक्स झालं की एक माझं लाईफ, एक ॲडव्हेंचरस लाईफ आणि एक प्लॅटफॉर्म देणं, पॅशन आणि हे सगळं एकत्र झालं। म्हणजे एक करिअर ऑप्शन, एक पॅशन, एक आवड म्हणून तिने हा प्लॅटफॉर्म निवडला। आणि आज कोल्हापुरातली मला हे सांगायला आवडेल की पहिली अशी मुलगी आहे जी या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीकडे वळलेली आहे। नॉर्मली आपण स्केटिंग, टेनिस वगैरे अशा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलींनी नाव कमावलेलं आपण बघतो, पण बाईक रायडिंग हे एक वेगळं ॲडव्हेंचर असं आहे जे तिने निवडलेलं आहे। तर खूपच कौतुक आहे आम्हाला आणि कोल्हापूरच्या लोकांना की तू हे फील्ड निवडलास आणि करिअर ऑप्शन म्हणून तू या स्पोर्ट्सकडे तू वळली आहेस। तर आता यामध्ये फक्त मुलांना स्कोप दिला जातो, म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की फक्त मुलं बाईक रायडिंग करू शकतात। मुलगी म्हटलं की थोडेसे काही क्रिटिसिझम्स येतात, किंवा असं होतं की नाही, इतक्या लांबचा प्रवास आहे तर नको करायला, किंवा तू जाऊ नको। तर असे काही तुला फेस करावे लागले का क्रिटिसिझम्स? बट ऑब्व्हियसली मला खूप फेस करावं लागलं हे सर्व, बिकॉज मी गुज्जू फॅमिलीमधून आहे, बिलॉंग करते आणि त्यात मेट्रो सिटी पण नाही आहे। सो इनिशियली मला खूप ह्याचा त्रास झाला, लाईक घरातून एकटी असणार आहेस, इतक्या लांबपर्यंत जाशील, कशी जाशील, आणि इतकी हेवी बाईक असते, तुला झेपणार नाही, असं नेगेटिव्ह ह्याच्यातूनच स्टार्ट झालं होतं। पण मला चॅलेंजेस घ्यायला आवडतात, सो मी हे एक चॅलेंज म्हणूनच घेतलं होतं की हां, लाईक मी प्रूव्ह करून देऊ शकते की मी सेफली जाऊन येऊ शकते। त्याच्यासाठी बरेच एक्सपिडिशन स्टार्ट केले, जवळपासचे राईड्स स्टार्ट केले आणि बघायला झालं तर इकडचे क्लब्स कोणते आहेत कोल्हापूरमध्ये हे कळालं, आणि बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये डर्ट रेसिंग असू दे, ट्रॅक रेसिंग असू दे, ह्याच्याबद्दल मला कळालं आणि त्यांना प्रूव्ह करून दाखवलं प्रत्येक ह्याच्यामध्ये की हां, मी करू शकते। खूप छान। यामध्ये कोणते कोणते प्रकार असतात म्हणजे बाईक रायडिंगमध्ये? बाईक रायडिंगमध्ये बघायला गेलं तर आता बरेच जण सोलो राईड्स करतात, लॉंग डिस्टन्स राईड करतात, शॉर्ट डिस्टन्स राईड करतात, आणि ॲट द सेम टाईम डर्ट रेसिंग एक आहे त्याच्यामध्ये, आणि ट्रॅक रेसिंग पण आहे। तर अशा वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये मोटर स्पोर्ट हे एक आता स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये आलेलं आहे ह्या वर्षापासून। सो खूप मोठी गोष्ट झालेली आहे की मोटर स्पोर्ट एक स्पोर्ट म्हणून घेतलं जातं। जसं स्टंट रायडिंगमध्ये पण फिमेल्स आहेत, बऱ्याच वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये फिमेल्स आहेत। ॲब्सोल्युटली, म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे आहेत त्यामध्ये करू शकतात, रायडिंगचे प्रकार निवडू शकतात।
व्हेरी नाईस. तर बाईक रायडिंग हे कुठे कुठे केले जातात, म्हणजे साधारणतः कोल्हापूरपासून कोणत्या गावापर्यंत किंवा कुठेपर्यंत रायडिंगचे ट्रॅक्स असतात तुमचे? ओके. बाईक रायडिंग हे जे काय आहे ते स्वतःच्या इच्छेवरती की आपण वेगवेगळे एक्सपिडिशन्स लाईक सॅडल सोर, बर्न बर्नर असे बरेच वेगवेगळे कॉम्पिटिशन्स टाईपमध्ये असतं की तुम्हाला कितपत पुश करू शकता आणि कितपत तुम्हाला राईड करायचं. एक मजा म्हणून पण राईड करणारे आहेत जे फक्त 100 किलोमीटर्स करून पण पॅशन म्हणून फॉलो करणारे आहेत, आणि ॲट द सेम टाईम 300 किलोमीटर्स, 400 किलोमीटर्स, 1000 किलोमीटर्स पर डे असे राईड करणारे पण आहेत. सो डिपेंड करतं की त्यांचं टाईम किती आहे, त्यांना किती एक्सप्लोअर करायचं आहे, कितपत राईड करायचं आहे. सो 3 months, 6 months, 1 year असे बरेच वेगवेगळ्या लोकांनी, वेगवेगळ्या रायडर्सनी वेगवेगळ्या ठिकाणी राईड केलेले आहेत. ओके, म्हणजे हा स्पॅन असतो तो अगदी 3 months पासून ते 1 year पर्यंत पण असतो आणि कंटिन्यू ते ट्रॅव्हलिंग करत असतात ऑल ओव्हर. येस. मग आता तुझे जे राईड्स आहेत ते महाराष्ट्र, बेंगलोर, सिक्कीम अशा ठिकाणी झाले आहेत, तर तुझा एक्सपिरियन्स कसा होता या बाबतीत? एक्सपिरियन्स फर्स्ट ऑफ ऑल मी एक्सपिडिशन केलं होतं ते कन्याकुमारीचं होतं, आणि ज्याच्यामध्ये जेव्हा मला कळालं की ज्याची मी तयारी करत होते की मला कन्याकुमारी जायचं आणि घरातल्यांना प्रूव्ह करायचं आहे, सो तेव्हा कळालं की साऊथमध्ये सगळे रस्ते आहेत ते हेअरपिन बेंड्स आहेत, लाईक पूर्ण युटर्न्स आहेत. सो नवीन बाईक आणि नवीन जर्नी, नवीन सगळं स्टार्ट केलं होतं. सो एक भीती होती की डोंट नो की ही जर्नी कशी राहील, सेफ राहील की नाही, घरातल्यांना प्रूव्ह पण करायचं आहे. सो तो फर्स्ट एक्सपिरियन्स साऊथ मोस्ट एरिया कन्याकुमारीपर्यंत पोहोचणं एक सगळ्यात मोठी जर्नी, म्हणजे कधीच नाही विसरू शकत ती जर्नी आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड जर्नी इज लडाख, जे प्रत्येक बायकरला वाटायचं की नाही एकदा आयुष्यात ना बाईकवरून लडाख करायचं आहे. तो बायकर असू दे नसू दे, पण प्रत्येकाला एक लडाखला घेऊन असतं की मला बाईकवरून लडाखला जायचं आहे. सो माझंही तसंच झालं, आणि लाईफमधले ते मोमेंट्स जे लडाखचे झाले, स्पिती व्हॅलीचे झाले, जशा म्हणजे डर्ट ऑफ रोडिंग हे काही मला तेव्हा एवढं ठाऊक नव्हतं की अशा काही रस्त्यांवरून मला जर्नी करावी लागणार आहे, आणि वेगवेगळ्या ह्याच्यामधून ते एक्सपिडिशन कम्प्लीट केलं होतं. चॅलेंजिंग होतं फारच. सो तो पण प्रवास एक वेगळा होता. भूटानचा वेगळा, हर एक टेरेनचा एक प्रवास, डर्ट रेसिंगचा असू दे, प्रत्येक प्रवास वेगळा होता. येस. तर याच्यासाठी काही म्हणजे तुला पर्टिक्युलर डाएट फॉलो करावी लागते किंवा काही प्रिकॉशनरी तुला प्री हेल्थसाठी काही करावं लागतं, असे काही तुम्हाला टिप्स वगैरे दिले जातात हेल्थ रिलेटेड? येस. आम्ही जेव्हा बायकर्सना भेटतो त्यांच्याकडून बरंच काही असं आम्हाला टिप्स मिळत असतात की तुम्ही स्वतःला किती फिट ठेवणं गरजेचं आहे, कारण इम्पॉर्टंट लडाख सारख्या ठिकाणी तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला ऑक्सिजन आणि अल्टिट्यूड सिकनेस आणि हे जे काही प्रकार असतात ते कितपत आपण स्वतःला फिट ठेवणं गरजेचं आहे. आणि जड बाईक असते, बट ऑब्व्हियसली फिमेल्सना पण फिटनेसचं तितकंच गरज आहे. पुढे मागे बाईक घेणं किंवा मिडल स्टँडवरती लावणं स्टार्टिंगला इनिशियली हे सगळं चॅलेंजिंग असतं, बिकॉज आपण कधी ते हाताळलेलं नसतं. सो ती सगळी जी जर्नी आहे, तर बट ऑब्व्हियसली स्वतःला फिट ठेवणं, हेल्दी ठेवणं, आणि इतकं ट्रॅव्हल करत असतो सो कुठेही आपल्याला फिटनेसला घेऊन काही त्रास होऊ नये हे इम्पॉर्टंट आहे. आणि एक मुलगी जेव्हा बाईक चालवते तेव्हा ती इतकी हेवी असते बाईक, मग ते तू म्हणजे तुझ्या आवडीच्या बाईक्स कोणत्या आणि कसं तू मेंटेन करतेस, म्हणजे चालवणं कसं, स्वतःची ताकद त्याला म्हणजे अगदी? ओके. ॲक्च्युली मी बाईक रायडिंगची सुरुवात म्हणजे शिकण्यापासून जर सांगायचं झालं तर मी करिश्मापासून स्टार्ट केलं होतं. आणि मला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे माझा हाईट, जे की माझी 5'2" हाईट आहे, आणि मला असंच होतं की मला पाय पोहोचत नाही तर मी कसं करणार, म्हणजे सगळ्यात मोठा एक त्रास होता माझ्यासाठी. आणि मला दरवेळी असंच वाटायचं की माझी हाईट असती तर खूप छान झालं असतं, मला ते सपोर्ट मिळाला असता. कारण प्रत्येक वेळी मेंटल सपोर्ट एक असतो की माझे पाय टेकत नाही आहेत, मी मागे पुढे करताना माझ्यापेक्षा तर ते जास्तच हेवी बाईक आहे. पण काही फिमेल्सची इन्स्पिरेशन घेतलं ज्यांची हाईट 4'11" वगैरे असे ज्यांची हाईट आहे, त्यांची इन्स्पिरेशन घेतले की ते पण राईड करू शकतात. सो हाईट हे काही मोठा हे नाही आहे, प्रॉब्लेम नाही आहे. सो त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेत मी स्वतःला तयार केलं मेंटली की हाईट काही मोठा प्रॉब्लेम नाही आहे, फक्त त्याला प्रॅक्टिस गरजेचं आहे. जसं जसं तुम्ही बाईक चालवणार, जसं जसं तुम्ही त्याला हाताळणार, तसं तसं तुम्हाला प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतात. करिश्मापासून तू स्टार्ट केलंस आणि आता तू सध्या कोणती राईड करते बाईक? करिश्मापासून स्टार्ट केलं. माझ्याकडे 3 वर्ष झाले अपाचे 200 आहे, ज्याच्यावरती मी TVS बरोबर कनेक्टेड असल्यामुळे मी TVS बाईक चूज केली आहे. आणि फिमेल्समध्ये पण बऱ्याच ठिकाणी असतं की मला बुलेटशिवाय दुसरी कुठलीच बाईक नको. सो रायडरना मी म्हणेन की राईड
रायडर व्हायचं असेल तर बाईक म्हणून न बघता ॲज अ रायडर म्हणून तुम्ही कोणतीही बाईक चूज करा, तुम्ही ते पॅशन म्हणून फॉलो करा. तुम्हाला कधीही काही असं फील होणार नाही की मला हीच बाईक पाहिजे. आपण गट्स हवेत की आपण ते करू शकतो आणि आपण करू शकतो खरंच. Right. म्हणजे तू त्याला एक अगदी एक्झाम्पल आहेस की कोणतीही मुलगी या बाईक रायडिंग या करिअर ऑप्शन कडे वळू शकते आणि ती हे करू शकते, हे तू प्रूव्ह केलं आहे. सो अपाचे 200 असू दे किंवा अपाचे 310 RR असू दे किंवा बुलेट असू दे, Yes. सुपर बाईक्स असू दे, कावासाकी असू दे, सगळ्या बाईक्स मी चालवल्या आहेत ऑलमोस्ट आणि मी खूप छान. चालवत असते बऱ्याच ठिकाणी. सो आता असं काही नाहीये की छोटी बाईक पाहिजे, मोठी बाईक पाहिजे. एनी बाईक आय कॅन राईड, किती पण हेवी असू दे, काही असू दे. Very nice. भीती असते भीती कोणाची असते. हेवी बाईक घेताना, पण चालवू शकतो. इट्स नॉट अ बिग डील नाव. राईट, खूप चॅलेंजिंग आहे आणि आपण केलं तर आपण पुढेही त्याच्यात जाऊ शकतो. ऍब्सोल्युटली. त्यामध्ये तुला आणखीन अवॉर्ड रिवॉर्ड्स ही मिळाले आहेत. बऱ्याचशा अवॉर्ड रिवॉर्ड्सने तुला म्हणजे जे आहेत अचीवमेंट्स तुझे, त्याबद्दल थोडंसं मला जाणून घ्यायला आवडेल. अचीवमेंट्स लाईक जेव्हापासून मी बाईक रायडिंग स्टार्ट केलं आणि फर्स्ट कन्याकुमारी जाऊन आले, त्याच्यानंतर बाईक रायडर्सचा जितका पण ग्रुप आहे कोल्हापूरमध्ये, क्लब्स आहेत वेगवेगळे, बायकर्स ऑफ इंडिया आहे, कोर आहे, ज्याच्यामध्ये मी खूप वर्षांपासून आहे. टीम DJ आहे, रॉयल रायडर्स आहेत, बरेच क्लब्स कोल्हापूरचे आहे आणि आता फिमेलचे पण आम्ही क्लब्स हे केलेले Wow. आहेत. MH09 बाईक क्वीन्स म्हणून आहे. Okay. तर हे सगळे सपोर्टला नेहमीच असतात. की फर्स्ट माझी एक्सपिडिशन झाली तेव्हाही ते होते मला सपोर्टला, सेकंड केलं तेव्हा पण होते. आणि हेच जे आहेत ते अवॉर्ड्स मोस्ट प्रोबॅबली त्यांनी सत्कार केलेले आहेत आणि Nice. त्यांनीच पुश केलेलं आहे की एक मोटिवेशन मोटिवेशन तुम्ही आणखीन करू शकता पुढे. Yes. मला आणखीन एक तुला विचारायचं एक इम्पॉर्टंट क्वेश्चन की रेशो कसा आहे, म्हणजे लेडीज आणि जेंट्स जेव्हा बाईक ग्रुपिंगनी जातो त्यामध्ये रेशो कसा असतो आणि इक्वली ट्रीट केलं जातं का लेडीजना आणि म्हणजे जे ट्रीटमेंट्स असतात तिथे तुम्हाला कम्फर्टनेस कसा असतो त्यामध्ये? हो, या बाबतीत म्हणायचं झालं तर आधी मला असं फार वाटायचं की फिमेल आणि मेल असं खूप हे आहे, पण रिसेंटली जर बघायला गेलं तर हे प्लॅटफॉर्म्स इतके सही केलेले आहेत. म्हणजे रायडर म्हणजे मेल असू दे, फिमेल असू दे, सगळ्यांची ट्रीटमेंट सेम आहे. ट्रीटमेंट सेम आहे. प्रॉब्लेम्स जरी फिमेल्सला वैयक्तिक जरी असले तरी पण कुठेही गेला तर रिस्पेक्ट असू दे, काही असू दे, प्रत्येक Absolutely. गोष्टीत त्यांना तितकाच मान तिथे घे. safe ही आणि इज रायडर, secure शी इज आहेत रायडर. तिथे. ओके, म्हणजे तिथे सेफ आणि सिक्युअर ते आहेत जेव्हा ते पुढे जातात. हो. खूप छान. त्यानंतर आणखीन एक आय राईड रिस्पॉन्सिबिलिटी हा जो कन्सेप्ट आहे ट्रॅफिक रूल्स संदर्भात, तर आय राईड रिस्पॉन्सिबिलिटी हे नेमकं काय आहे? वेल, लास्ट मंथ पासून आय राईड रिस्पॉन्सिबली हे दीपक गुप्ता सर एक दिल्लीचे आहेत, त्यांनी हे Okay. स्टार्ट केलंय कॅम्पेन. ट्रॅफिक रूल्स फॉलो न करणारे बरेच आहेत आणि जेव्हा बरेच. बायकर्स जे रेव करतात बाईक, त्यांना प्रत्येकांना असं वाटतं बायकर्सच रेव करतात. ऍक्च्युली Absolutely. कोणी रेव करतं आणि ते मोस्ट प्रोबॅबली असं जातं की बायकर्स आजकाल खूप रेव करतात किंवा खूप रॅश चालवतात. तर माझं म्हणणं आहे की माझंच नाही, बऱ्याच लोकांचं जे परफेक्ट रायडर्स आहेत त्यांना असंच आहे की त्यांनी ट्रॅफिक रूल्स सगळे बायकर्स फॉलो करत असतात. तुम्ही जर बघितलं तर डिसिप्लिन रायडर्स असतात मोस्ट प्रोबॅबली. सो आम्ही प्रत्येकांना मेसेज द्यायचा ट्राय करतो की तुम्ही सगळे ट्रॅफिक रूल्स असू दे किंवा कुठेही जात असताना आपल्यामुळे ट्रॅफिकमध्ये कुठेही प्रॉब्लेम येऊ नये. खूप मोठा म्हणजे हा ऍक्च्युली आता आहे प्रॉब्लेम सुरू आहे बाहेर की अजिबात ट्रॅफिक रूल्स फॉलो केले जात नाही. कसेही ड्राईव्ह करतात, कुठेही थांबतात. ऍब्सोल्युटली चुकीचं. तर हे कॅम्पेनिंग जे तुम्ही सुरू केलं आहे हे कोल्हापूरमध्ये आता सध्या सुरू आहे. ते ऍक्च्युली कॅम्पेन प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रत्येक सिटीज ठिकाणी मध्ये आहे, घेतलेले all over. रायडर्समध्ये. Okay. तर कोल्हापूरचं मी इथे आय राईड रिस्पॉन्सिबली हे कॅम्पेन आम्ही ट्रॅफिक रूल्स फॉलो करण्यासाठी आणि जसं मेट्रो सिटीजमध्ये जी काही आज हालत आहे ती आपल्या कोल्हापूरमध्ये होऊ नये त्यासाठी हे मी पुढाकार घेतलाय अरे की वा, खूप छान. मोस्ट प्रोबॅबली लोकांनी हे फॉलो करावं. एक छोटासा ॲम्ब्युलन्स जरी जात असेल तर लेफ्ट साईडला आपण जागा Right, ठेवत नाही, तर जागा ते ठेवावी. खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आज आपल्याला हो. त्याचं नाही वाटत आहे, पण आय गेस येत्या काही वर्षांमध्ये जेव्हा मेट्रो सिटीज सारखं कंडिशन येतील की सगळंच पॅक आहे आणि आपल्याला वेळेवरती कुठेतरी पोचायचं आहे आणि आपल्याकडे जागाच नाही किंवा ट्रॅफिक होऊन बसलंय, तेव्हा खूप मोठा इश्यू होऊ शकतो कोल्हापूरकरांसाठी. तर Right. तो होऊ नये म्हणून आत्ताच जर थोडंफार आपण त्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर एक कोल्हापूर एक स्मार्ट सिटी आणि ट्रॅफिकच्या बाबतीत पण बेस्ट हो. सिटी एक म्हणून डिसिप्लिन्ड सिटी city म्हणून म्हणून ती ओळखली ओळखली जाईल. जाणार. म्हणजे जी आय राईड रिस्पॉन्सिबिलिटी कॅम्पेन जे कोल्हापूरमध्ये ऑल ओव्हर इंडिया ते राबवत आहेत त्याचे रूल्स जर तुम्ही सगळ्यांनी फॉलो केले तर नक्कीच एक डिसिप्लिन तुम्ही स्वतः एक डिसिप्लिन पर्सन म्हणून ओळखले जाल. सो ह्या जे काही कॅम्पेन आहे याला नक्कीच प्रतिसाद तुम्ही चांगला दिला पाहिजे. कोल्हापूरकरांनी पुढे येऊन स्वतः मदत केली पाहिजे आणि स्वतः या डिसिप्लिनचे रूल्स सगळे फॉलो केले पाहिजेत. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर जाता जाता मला एक तुला लास्ट क्वेश्चन विचारायचा आहे की व्ह्युअर्स
जे तुला आता बघतायत त्यांना तुला काही मेसेज द्यायचा आहे? मेन मेसेज माझा कोल्हापूरकर म्हणून एकच असेल की जसं मी आता मॅमना सांगितलं की कोल्हापूरकर म्हणून मला असं वाटतं की कोल्हापूरमध्ये जी काही शिस्त आहे गाडी चालवण्याची किंवा ट्रॅफिक रूल्सना घेऊन सिग्नल्सला घेऊन सगळं जे काही आहे ते सगळ्यात बेस्ट व्हावं. कोल्हापूरला एक चांगली ओळख या बाबतीत पण निर्माण व्हावी की जगात कोल्हापुरी भारी आहेच, तर या बाबतीत का नाही. सो त्याच्यासाठी मला फक्त एवढंच आहे की तुम्ही सगळे राईड करताना किंवा गाडी कोणी चालवत असाल, असं रायडर म्हणून नाही पण जे कोणी आपण रोडवरती जे पण काही व्हेकल्स आहे पब्लिक म्हणून पब्लिक म्हणून सुद्धा एक रूल फॉलो केला पाहिजे. येस. आणि जे काही नवीन नवीन बायकर्स आणि जे काही त्याच्यामध्ये ऍड होत आहेत वेगवेगळ्या फील्ड्समध्ये होत आहेत, फिमेल्स पण होत आहेत आता डर्ट रेसिंग आणि सगळ्यामध्ये सगळे प्रिकॉशन्स घेऊन आम्ही राईड करत असतो. सो एखाद्याला फक्त बघून पटकन आपण पण करूया असं नाही, पण त्याच्या मागे बरंच काही आहे. आम्ही जसं हेल्मेट, सेफ्टी गेअर्स सगळे यूज करतो, सगळे सेफ्टी प्रिकॉशन्स घेतो आणि त्याच्यानंतर करतो. सो रिक्वेस्ट हीच आहे छोटीशी की कोल्हापूरला एक स्मार्ट सिटी आणि डिसिप्लिन सिटी म्हणून ओळखलं जावं, एवढीच फक्त इच्छा आहे. आणि मॅक्झिमम फिमेल्स पण या प्लॅटफॉर्ममध्ये याव्या हे ह्याच्यासाठी मी बायकिंग हे प्लॅटफॉर्म रेडी केलं होतं. आणि आता मला चांगला प्रतिसाद पण मिळतोय की मॅक्झिमम फिमेल्स येत आहेत त्याच्यामध्ये आणि नाव लाईक फॅमिली पण सपोर्ट मिळतो आणि हे पण होतं. सो वन ऑफ द बेस्ट थिंग, एक सक्सेसफुल प्लॅटफॉर्म क्रिएट झालेला आहे. जर कोणाला पार्टिसिपेट करायचं असेल किंवा जॉईन करायचं असेल तर काही पर्टिक्युलर वेबसाईट किंवा काही नंबर आहे ग्रुप्स? येस, लाईक कुणालाही असं पर्टिक्युलरली जॉईन करायचं असेल तर ते माझ्या इंस्टाग्राम, फेसबुकवरती मला कॉन्टॅक्ट करू शकतात. रायडर GP23 माझं अकाउंट आहे, सो तिथे पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि बरेच क्लब्स आहेत आणि बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत, कोणाला कुठे गाईड करायला कोणी मागे नाही पडणार. डर्ट रेसिंग असू दे, ट्रॅक रेसिंग असू दे किंवा लॉंग जर्नीज जसे मी आजपर्यंत करत आले. जर तुम्हाला कोणाला क्लब जॉईन करायचा असेल तर तुम्ही डिरेक्टली गायत्रीला कॉन्टॅक्ट करू शकता. तिच्या इन्स्टा, फेसबुक ह्या पेजवरती जाऊन लॉग इन करून तिला एक मेसेज तुम्ही करू शकता आणि क्लब्स जॉईन करू शकता त्यांचे रायडिंगचे. गायत्री, तू इथे आली आणि आम्हाला इतकी छान माहिती दिली, इतकं छान तुझ्याबद्दल आम्हाला सगळं सांगितलं आणि खरंच एक प्राऊड मुमेंट आहे कोल्हापूरसाठी की तू इतका छान प्लॅटफॉर्म निवडला आहेस. एक डिफरंट फील्ड आहे, एक डिफरंट करिअर, एक स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहे, हा तू निवडून तू पुढे चालली आहेस. ऑल दी बेस्ट तुझ्या या पुढच्या करिअरला सुद्धा. आणि फ्युचर प्लॅन जे तुझे आहेत त्याबद्दल पण थोडंसं मला तुला विचारायचं आहे की नेक्स्ट फ्युचर प्लॅन तुझा काय आहे? वेल, लास्ट इयरपासून मी प्लॅन केलं होतं की मी आउट ऑफ इंडिया अब्रॉड कुठेतरी राईड करेन, पण हे कोविड सिच्युएशन्स आणि सगळ्यामुळे सगळ्याच गोष्टी खाली सगळ्यांच्या कोलॅप्स झालेल्या आहेत. आणि तसं माझं हे ड्रीम जे अब्रॉडचं होतं ते आता ॲज ऑफ नाव मी पोस्टपोन केलं आहे. पण थांबायचं नाही, आता सगळं स्टार्ट झालेलं आहे, सगळे सेफ्टी प्रिकॉशन्स घेऊन कोविडचे. मी पण आता नेक्स्ट मंथपासून राईड स्टार्ट करते आहे, जी जवळपास 3-4 महिने तरी मिनिमम असेल, नॉर्थ ईस्ट अँड एव्हरीथिंग. सो प्रिपरेशन्स चालू आहेत. सो ऑल दी बेस्ट तुला, तुझ्या टीमला, स्पीड न्यूज लाईव्ह 24 फॅमिलीतर्फे तुला ऑल दी बेस्ट. अँड तिथे आलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. अभी हम निकल रहे हैं पुनाखा की तरफ थिम्पू से. बीच में आएगा डोचुला पास, जहाँ पे बहुत सारे फ़ोटोज़ निकालने हैं और वहाँ का वेदर कंडीशन. 3020 किलोमीटर हुआ है कोल्हापुर से यहाँ तक.